की जरी यांनी सांगितलं विजयदशमीच्या मुहूर्तावर आम्ही सुरू करू, तर साईबाबाच्या कामासाठी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हायकोर्टाने नेमलेलं त्रिसदस्यीय मंडळ आहे, हे मग राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करतं किंवा काय, अशी या शंका येते. परवानगीने सर्व कामं या ठिकाणी होत आहेत. असं असताना या ठिकाणी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप कशासाठी? मंदिराचे काही कार्यक्रम पहिल्या दिवसापासून सुरू होतात. अशा वेळेला त्या गर्दीमध्ये या ठिकाणची ती दर्शनाने सुरू करण्याचा खटाटोप कशासाठी? मोकळा न करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात म्हणून मी या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो अटळ आहे. काल जगताप दाम्पत्याचे उपोषण सोडवण्यास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यशस्वी मध्यस्थी करत उपोषण सोडवले व त्याचवेळी विरोधकांनी कळीचा मुद्दा केलेल्या दर्शन रांगेचा प्रश्न देखील निकाली काढत माननीय पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्याचा प्रयत्न करू आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे तेही न जुळून आल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर दर्शन रांग भाविकांसाठी खुली करून टाकू व लोकार्पण नंतर करू. जे आता दर्शन रांग कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे आणि शैक्षणिक कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे, मला वाटतं आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांना आपण विनंती केली होती, तर ते ऑनलाईन करण्याची आपण त्यांना विनंती करू. कारण जर त्यांना शक्यच नसेल आता या सगळ्या राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तर ती विनंती करू पाहून. परंतु 24 तारखेला दसरा आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मला वाटतं आपण दर्शन कॉम्प्लेक्स सुरू करून देऊ. त्यामुळे 24 तारखेला 24ला दसरा आहे ना, त्यामुळे ती एक मोठी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. त्यामुळे भक्तांच्या सोयी होतील. आपण त्या निमित्तानं थोडा प्रयत्न करून, जर आपल्या हातामध्ये पुष्कळ दिवस आहे अजून, आणि जर शक्य नसेल त्या काळात त्यांना, तर लोकार्पण सोहळ्यानंतरही आपल्याला करता येईल असे जाहीर केल्यानं दर्शन रांगेचा प्रश्न निकाली निघाला असे वाटत असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी या निर्णयाचं व घोषणेचं स्वागत केलं आहे. परंतु जर खरोखर शिर्डी ग्रामस्थ आणि भाविकांच्या बद्दल नेत्यांना जिव्हाळा असेल तर मुहूर्ताची काय गरज, असा सवाल विचारत उद्यापासूनच दर्शन रांग सुरू करण्यास हरकत काय, असा प्रतिप्रश्न केलाय. तसेच साईबाबा संस्थांची त्रिसदस्यीय समिती ही न्यायालयाच्या वतीनं नेमण्यात आली असून न्यायालयाच्या अधिपत्याखालीच येथील व्यवस्था चालते. न्यायालयानं याआधीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची सेंचुरी पार केली आहे. असं असताना सध्याची त्रिसदस्यीय समिती ही राजकीय दबावाखाली काम करते का, असा सवाल देखील यावेळी डॉक्टर गोंदकर यांनी विचारत गेल्या 1 वर्षापासून दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाच्या आतमध्ये लावलेल्या सेंट्रल AC अथवा तत्सम मशिनरी सुस्थितीत आहेत का, हे पाहणं सुद्धा गरजेचं असताना अचानक विजयादशमीला गर्दी आणि साईबाबा संस्थांचे विविध कार्यक्रम असताना व्यस्त कार्यक्रमात दर्शन रांग कशी सुरू करणार आणि ऐन गर्दीच्या काळात ती व्यवस्था व्यवस्थितपणे सुरू करता येईल का, असा प्रश्न विचारून 14 तारखेच्या आत किंवा उद्याच दर्शन रांग भाविकांसाठी खुली करावी, जेणेकरून त्यात येणाऱ्या अडचणी अथवा त्रुटी गर्दी काळात दूर करता येतील. असं न झाल्यास उपोषण अटळ असल्याचं सांगत दर्शन रांग उद्घाटन करावे, शैक्षणिक संकुल सुरू करावे. येथे भाविकांना आणि व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी तसेच प्राणांतिक उपोषण करणार असल्याबाबत डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालय आणि न्यायालय यांच्याशी पत्रव्यवहार करत त्यांना सुद्धा याबाबत कल्पना दिल्याचं यावेळी डॉक्टर गोंदकर यांनी साई न्यूजशी बोलताना सांगितलंय. या ठिकाणी यापूर्वी 6 ऑगस्ट या दिवशी माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं आम्ही बातम्या ऐकल्या होत्या. ते निश्चित झालं होतं, पण कुठे माशी शिंकली कळलं नाही. आजही तीच परिस्थिती आहे. अजूनपर्यंत PM ऑफिसमधून कुठलंही कन्फर्मेशन या निमित्ताने आलेलं नाही. असं असताना आपण पंतप्रधान येणार आहात, तिथं ते उद्घाटन करतील किंवा ऑनलाईन करतील, हे कशासाठी? आज साई भक्तांना त्या ठिकाणी दर्शन राईन तयार असताना वापरात आणणं हे प्रथम कर्तव्य साईबाबा संस्थांचं आहे. आणि साईबाबा संस्थान आज माननीय हायकोर्ट औरंगाबाद बेंच यांच्या अंडर या ठिकाणी काम करत आहे. त्यांच्या परवानगीने सर्व कामं या ठिकाणी होत आहेत. असं असताना या ठिकाणी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप कशासाठी? नाही, या दर्शन रांगेसाठी राज्य शासनाचं योगदान आहे.
न केंद्र शासनाचं योगदान आहे. इथे साईबाबांच्या मदतीवर, त्यांच्या पैशावरती आज साईबाबा भक्तांची ही व्यवस्था या ठिकाणी करण्याचा निर्णय यापूर्वीच्या व्यवस्थापन मंडळाने घेतलेला आहे. मग असं असताना ती दर्शन लाईन 1 वर्ष होऊन पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आहेत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी सेंट्रल AC आहे. झाला 1 वर्ष त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट सुरू न झाल्यामुळे, कार्यान्वित न झाल्यामुळे ती पूर्ण यंत्रणा ठप्प आहे. उद्या सुरू करताना ती यंत्रणा चालू आहे की नाही, होईल की नाही, किंवा त्यात काय प्रॉब्लेम्स येणार आहे याचा कुठलाही विचार या ठिकाणी साई संस्थांच्या प्रशासनाने केलेला नाही. त्या ठिकाणी साईबाबा संस्थांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे. मुळातच 4 वर्ष हा प्रोजेक्ट हा डिले झालेला आहे, साईभक्तांच्या सेवेत आलेला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जेणेकरून आता या ठिकाणी जर तो प्रोजेक्ट तयार होऊन रेडी आहे तर मग तो वापरात का आणू नये. वास्तविक पाहता शिर्डीकरांचं एवढं योगदान आहे की आजही दर्शन लाईन गेल्या 13 वर्षापासून पिंपळवड रोडवरती शेड टाकून सुरू आहे. केवळ साईभक्तांचं या ठिकाणी गैरसोय होऊ नये, ऊन वाऱ्या पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं या हेतूने शिर्डी ग्रामस्थ, विशेष करून पिंपळवाडी रोडच्या परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आत्तापर्यंत ते साईभक्तांसाठी म्हणून सहन केलेलं आहे. खूप मोठी आर्थिक हानी त्या ठिकाणी त्यांची झालेली आहे. असं असताना देखील सुद्धा आज जर दर्शन लाईन तयार झालेली असेल तर आजच सुरू करायला काय अडचण आहे. वास्तविक पाहता कुठल्याही मुहूर्ताची या ठिकाणी गरज नाही आहे. बाबांचा पुण्यतिथी उत्सव होणार आहे. त्यावेळेला साईबाबा मंदिराचे काही कार्यक्रम पहिल्या दिवसापासून सुरू होतात. अशा वेळेला त्या गर्दीमध्ये या ठिकाणची ती दर्शन लाईन सुरू करण्याचा खटाटोप कशासाठी हे आम्हाला समजलेलं नाही. वास्तविक पाहता हे जे हायकोर्टाने नेमलेलं त्रिसदस्यीय मंडळ आहे हे मग राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करतं किंवा काय अशी या शंका येते. वास्तविक पाहता यापूर्वीचं व्यवस्थापन मंडळाचं बोर्ड हायकोर्टानं या ठिकाणी बरखास्त केलेलं आहे. असे अनेक वेळेला बोर्ड बरखास्त करण्याची हायकोर्टाने या ठिकाणी सेंच्युरी केलेली आहे. आणि असं असताना त्यांनी नेमलेली लोक हे राजकीय दबावाखाली या ठिकाणी जर काम करत असतील तर मग साईभक्तांना हा काय न्याय मिळतो आहे याचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणून माझं मत असं आहे की जरी यांनी सांगितलं विजयदशमीच्या मुहूर्तावर आम्ही सुरू करू तर साईबाबाच्या कामासाठी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. आज साईभक्तांची सोय हाच त्याचा खरा मुहूर्त आहे. आणि म्हणून आम्ही जो अल्टिमेटम दिला आहे 14 तारखेपर्यंत का दिला आहे की त्या दिवसापासून उत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात म्हणण्यापेक्षा घटस्थापना सुरू होते आहे आणि ते शुभ दिवस आहे. त्या दिवशी या ठिकाणची किंवा तत्पूर्वी दर्शन लाईन सुरू करणं, त्याचबरोबर शैक्षणिक संकुले सुरू करणं या गोष्टी गरजेच्या झालेल्या आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. शैक्षणिक संकुल तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी अतिशय मशिनरी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. कदाचित ज्यावेळेला शाळा सुरू होतील त्यावेळेला त्या यंत्रणा बंद राहतील का सुरू राहतील किंवा नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे खूप मोठं नुकसान साईबाबा संस्थांचं होत असताना ही जी त्रिसदस्यीय समिती आहे हे उड्या डोळ्याने का बघत आहे. त्यांना साईबाबा संस्थांच्या हितासाठी नेमणूक केलेली आहे का राजकारण केलेली आहे हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो. आणि याच्या निषेधार्थ म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. सर्व साई भक्त आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं हा जो अडवणुकीचा प्रकार आहे, ग्रामस्थांना किंवा पिंपळवाडी रोड हा वाहतुकीला मोकळा न करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात म्हणून मी या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो अटळ आहे. या 14 तारखेपूर्वी जर ही दर्शन लाईन किंवा एज्युकेशन कॉम्प्लेक्स सुरू झाला नाही तर 14 तारखेला मी या ठिकाणी उपोषणास बसणार आहे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज, शिर्डी.